नमस्कार मित्रांनो, फेब्रुवारी 1666 महिन्याच्या मध्यापर्यंत हे निश्चित झालं होतं की आता महाराजांना आग्र्याला बादशहाच्या भेटीला जाण्यावाचून दुसरा कुठलाही उपाय शिल्लक नाही आणि मग महाराजांनी त्यासाठी जय्यत तयारी सुद्धा सुरू केली होती। आग्र्याला आपल्या सोबत कुणाकुणाला न्यायचं, सोबत काय काय सामान घ्यायचं, कुठल्या रस्त्यानं आणि कशा पद्धतीनं जायचं याची आखणी केली जाऊ लागली होती। याशिवाय आपल्या अनुपस्थितीत स्वराज्याचा कारभार कसा चालवायचा याबाबत राजगडावर मुत्सद्यांची विविध अंगानं रात्रंदिवस खलबत चालू होती। अर्थातच महाराजांच्या अनुपस्थितीत स्वतः मासाहेबच स्वराज्याचा सगळा प्रशासन आणि राजकीय कारभार चालवणार होत्या, पण त्यासोबतच अत्यंत विस्तृततेनं आरमाराची व्यवस्था कशी ठेवायची, गडांची किल्ल्यांची व्यवस्था कशी राखायची, मुलखाची व्यवस्था कशी राखायची, महसुलाचा विनियोग कसा करायचा, पूर्वीचे राजनैतिक करार त्याबाबत काय करायचं आणि अशाच अनेक विविध विषयांवर राजकारणाची चर्चा चालू होती। आणि मित्रांनो, मासाहेब कंबर कसून मोठ्या हिरिरीनं ह्या प्रशासनात रस घेत होत्या, पण कसंही केलं तर त्या शेवटी एक आई होत्या। 8-9 वर्षांच्या गोंडस शंभूराजेंच्या त्या आजी होत्या। आपल्या लाडक्या शिवबाला आणि काळजाचा तुकडा असणाऱ्या 8-9 वर्षांच्या राजबिंड्या शंभूराजेला शेकडो मैल दूरवर परक्या मुलखात एका भयानक शत्रूकडे त्या स्वतःहून पाठवत होत्या। राजकारणात भावनांना महत्त्व नसतं, पण तरीही मासाहेब झाल्या म्हणून काय झालं, त्याही शेवटी एक प्रेमळ आई होत्या आणि नातवाचा लळा असणाऱ्या आजी सुद्धा होत्या। पण काळजावर दगड ठेवून मासाहेब हा सगळा कारभार बघत होत्या। आपल्या भावना पाहून लाडक्या शिवबानं कसदिल होऊ नये। थोरल्या सरकारांचं म्हणजे आबा महाराजांचं अर्थात शहाजी राजांचं स्वराज्याचं स्वप्न साकार करताना आजवर जिजाऊ मासाहेबांनी खूप सारा त्याग केला होता। मासाहेबांच्या थोरल्या पुत्राचा म्हणजे संभाजी राजेंचाही दगाबाजीमुळेच बळी गेलेला होता आणि अशा अवस्थेत मासाहेब लाडक्या शिवबाला आणि काळजाच्या तुकड्याला शेकडो मुलखात अशा एका घातक महाभयंकर शत्रूकडे पाठवणार होत्या की ज्या औरंगजेबानं आपल्या थोड्या थिडक्या नव्हे तर 36 रक्ताच्या नातेवाईकांना अत्यंत थंड पद्धतीनं हाल करून ठार मारलेलं होतं। आणि ज्यावेळी स्वतः लाडके शिवबा राजेच प्रत्यक्ष मासाहेबांसमोरच असं खलबत करत होते की कदाचित दगलबाज औरंगजेब आम्हाला आणि शंभूराजेंना कैद करेल, आम्हाला ओलीस धरून आमच्यावर जुलूम जबरदस्ती करून किंवा तेही नाही जमलं तर खोटे नाटी पत्र आणून आपला स्वराज्याचा मुलूक, स्वराज्याचे गडकिल्ले ताब्यात मागेल। कदाचित मुघल म्हणतील की स्वराज्याचा मुलूक, गडकिल्ले आम्हाला द्या, नाहीतर तुमच्या मुलाला आणि नातवाला आम्ही जिवंत सोडणार नाही। आणि नुसती कल्पना करा मित्रांनो, त्यावेळी मासाहेबांना काय वाटत असेल। मासाहेब गंभीर मुद्रेनं राजकारण सांभाळत होत्या, पण त्यांच्या मनात काय भावना उचंबळत असतील हे त्यांनाच माहिती। कुठल्याही परिस्थितीत स्वराज्याचा खेळ अर्धवट सोडायचा नाही। थोरल्या आबासाहेबांनी सुरू केलेला हा स्वातंत्र्याचा यज्ञ असाही पुढे धगधगत ठेवायचा। आम्ही असलो किंवा नसलो तरी हे कार्य अपुरं ठेवायचं नाही, असं महाराजांनी सगळ्या अधिकाऱ्यांना सक्त बजावलेलं होतं। आणि अचानक महाराज सगळ्या किल्ल्यांना भेटी देऊ लागले। किल्ल्यांवर जाऊन त्या किल्लेदारांना चोख व्यवस्था ठेवायला सांगू लागले आणि महाराजांनी प्रत्येक किल्ल्याला असा सक्त आदेश दिला होता की आम्ही स्वतः आल्याशिवाय किल्ला कुणाच्याही ताब्यात द्यायचा नाही। मित्रांनो, त्रिनेत्रधारी भगवान श्री शंकराप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा तिसरा डोळा होता। महाराजांच्या कपाळावरचा हा तिसरा डोळा होता जासुदांचा नाईक बहिर्जी नाईक जाधव। महाराज आग्र्याला नंतर जाणार होते, पण बहिर्जी नाईकांचे डोळे अगोदरच आग्र्याच्या रस्त्यावर रवाना झाले होते। महाराजांचे शेकडो गुप्तहेर राजगड पासून आग्र्याच्या रस्त्यापर्यंत विखुरले गेले होते। मग महाराजांनी राज्य कारभाराचा सर्व सही शिक्का मासाहेबांच्या सुपूर्द केला। मासाहेबांच्या दिमतीला महाराजांनी मोरोपंत पिंगळे पेशवा आणि निळोस सोनदेव मुजुमदार हे महसुली अधिकारी दिले होते। त्यावेळी सैन्याची सर्व जबाबदारी
प्रतापराव गुजरांकडे होती. महाराजांनी स्वराज्याच्या आरमाराचा कारभार मायनाक भंडारी, दर्या सारंग आणि दौलत खान या 3 अधिकाऱ्यांकडे सोपवलेला होता. म्हणजे फेब्रुवारी 1666च्या अंतापर्यंत महाराजांनी आग्र्याला जाण्यासाठी सर्व तयारी जय्यत ठेवलेली होती. आणि आता महाराज मिर्झा राजा जयसिंगांकडून आग्र्याला जाण्यासाठीचा निरोप येण्याची वाट पाहत होते. आणि मिर्झा राजे जयसिंग औरंगजेबाकडून आग्र्याहून फरमान येण्याची वाट पाहत होते. आणि अखेर ते फरमान आलं आणि मिर्झा राजा जयसिंगांनी गाझी बेग या 500 स्वरांच्या अधिकाऱ्यासोबत आणि तेज सिंह कछवा या आपल्या नातेवाईकासोबत महाराजांना असा निरोप धाडला की औरंगजेबाचं फरमान आलं आहे, तरी आपण त्वरित आग्र्यासाठी रवाना व्हावं. आपल्या प्रवास खर्चासाठी दख्खनच्या शाही तिजोरीतून म्हणजे औरंगाबादच्या ठाण्यातून आपल्याला 1 लाख रुपये रोख अशी रक्कम देण्यात येईल. रस्त्यावरच्या सर्व मुघली ठाणेदारांना फरमान आलेलं होतं की शिवाजी राजे तुमच्या मुलखातून येतील तेव्हा त्यांची बडदास्त एखाद्या शहजाद्याप्रमाणे उत्तम राखली जावी. त्यांच्या मान मरातबात इस्तेकबालामध्ये कुठलीही कसूर आम्हाला खपणार नाही. आणि महाराजांना जेव्हा औरंगजेबाचं हे फरमान कळालं तेव्हा महाराजांची खात्रीच अशी झाली होती की औरंगजेब आपल्याला एखाद्या शहजाद्यासारखा मान देणार आहे. औरंगजेब आपल्याला मित्रत्वाच्या नात्यानं, बरोबरीच्या नात्यानं आग्र्याला बोलवतोय. आणि महाराजांच्या या आग्र्या भेटीच्या अपेक्षा साहजिकच फार फार उंचावलेल्या होत्या. महाराजांच्या डोळ्यात दख्खनच्या राजकारणाची नवी नवी स्वप्न तळत होती. स्वराज्याचं नवं चित्र त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलेलं होतं. मग महाराजांनी शुभमुहूर्त पाहून आपल्या प्रयाणाची वेळ ठरवली. ती वेळ होती सोमवार 5 मार्च 1666च्या सकाळची. यावेळी महाराजांनी आपल्या सोबत अत्यंत विश्वासू अशा 100 मुत्सद्द्यांचा आणि सैनिकी अधिकाऱ्यांचा ताफा घेतलेला होता. महाराजांचे वकील रघुनाथ पंत कोरडे अगोदरच महाराजांच्या वतीनं आग्र्याकडे रवाना सुद्धा झालेले होते. आपल्या 100 मुत्सद्द्यांसोबत 200 ते 250 अत्यंत निवडक अशा लोकांना महाराजांनी यावेळी सोबत घेतलेलं होतं. काही सामानाचे उंट, 200 सामान वाहून बैल, निशाणाचा विशालकाय हत्ती आणि यासोबत 6 इतर हत्ती आणि 2 हत्तीनी सुद्धा महाराजांनी सोबत घेतल्या होत्या. म्हणजे या संपूर्ण प्रवासामध्ये एकूण 9 हत्ती महाराजांकडे होते. खुद्द महाराज, शंभूराजे आणि इतर महत्वाचे अधिकारी पालखीतूनच प्रवास करणार होते. महाराजांच्या ह्या मुख्य माणसांशिवाय सामान वाहायला मदत करणारे मजूर, पालखी वाहणारे भोई आणि इतर काम करणारे जवळपास 200 ते 300 लोकही होते. म्हणजे महाराजांचा एकूण लवाजमा अंदाजे 450 ते 550 लोकांचा होता. याशिवाय गाझी बेग आणि तेज सिंह कछवा यांच्या 500 स्वारांचं पथकही महाराजांना राजगडापासून आग्र्यापर्यंत सोबत करणार होतं. याशिवाय महाराजांच्या खाशा लष्कराची एक तुकडी, जिला जिलेबीचं लष्कर असं म्हटलं जायचं, ही तुकडी ही महाराजांना राजगडापासून मुघलांच्या वेशीपर्यंत सोबत करणार होती. मित्रांनो, महाराजांच्या सोबत यावेळी आग्र्याला कोण कोण गेलं होतं यापैकी निवडक लोकांची यादी आज सुदैवानं उपलब्ध आहे. त्यातली काही नावं अशी: बाजी जेदे, हिरोजी फर्जंद, त्र्यंबक सोनदेव डबीर, निराजी रावजी, राघोजी मित्रा, माणकोजी हरी सबनीस, दावलजी गाडगे, दत्ताजी त्र्यंबक त्रिमळ, मदारी मेहतर, कवींद्र परमानंद, कोकोजी निळकंठराव, येसाजी पारसनवीस, रामजी, बहिर्जी नाईक जाधव, मुदगल भट आर्वीकर, नारायण रामचंद्र, येसाजी कंक. मित्रांनो, ह्या यादीसाठी मी शककर्ते शिवराय ह्या पुस्तकाचे लेखक माननीय श्री शिवकथाकार विजय देशमुख सर यांच्या खंड 2 मधील पान क्रमांक 70 ह्यावरील माहितीचा आधार घेतला आहे. आणि 5 मार्चचा तो ऐतिहासिक दिवस उजाडला. वाद्यांच्या जयघोषात शंभू महादेवाची पूजा आटपून महाराजांनी सकाळीच राजगडावरून आग्र्याला जाण्यासाठी प्रयाण केलं. आणि राजगडावरच्या सगळ्यांनीच अत्यंत दुःखी अंतकरणानं महाराजांना निरोप दिला. अगोदर निशाणाचा हत्ती पुढे निघाला, त्यानंतर महाराजांची पालखी निघाली आणि शंभूराजांची पालखी महाराजांच्या पाठोपाठ निघाली. त्यावेळी मासाहेबांनी हसत मुखांनी महाराजांना आणि शंभूराजेंना बिलगून यशस्वी होऊन परत या असा आशीर्वाद दिला. पण दोन्हीही पालख्या थोडं पुढे जाताच
मासाहेबांनी पाठ वळवली आणि त्या हुंदके देऊ लागल्या. सर्व राजगड आता दुःखी आणि चिंतित झालेला होता. महाराज पहिल्यांदा राजगडावरून औरंगाबादला जाणार होते, कारण औरंगाबाद ही मुघलांच्या दख्खन सुभ्याची राजधानी होती. मित्रांनो, महाराजांनी राजगड ते औरंगाबाद हे अंतर 7 दिवसांत पार केलं होतं आणि इतिहासाचार्य वी.का. राजवाडे यांच्या म्हणण्यानुसार महाराजांचा मार्ग पुणे, कोरेगाव, घोडनदी, जातेगाव, खेरगाव, अहमदनगर, नेवासा असा होता. मित्रांनो, शिवकथाकार विजय देशमुख सर या ठिकाणी त्यांच्या प्रवासाबद्दलचं वेगळं मत व्यक्त करतात. शिवकथाकार विजय देशमुख म्हणतात की महाराज अगोदर बारामती इंदापूर मार्गे तुळजापूर ठिकाणी गेले आणि तिथं आपल्या कुलदैवताचं म्हणजे भवानी मातेचं दर्शन त्यांनी अगोदर घेतलं. नंतर मिर्झा राजे जयसिंगांची भेट घेतली आणि पुढे पैठण मार्गे ते औरंगाबादला आले. विजय देशमुख सर असंही मत व्यक्त करतात की पैठणच्या मुक्कामात महाराजांनी नाथ महाराजांच्या समाधीचं दर्शनही घेतलं होतं. रस्त्यातले सगळे मुघल ठाणेदार महाराजांचा योग्य तो मान मरातब, इस्तकबाल आणि मान सन्मान राखत होते. मित्रांनो, एक फार प्रसिद्ध इतिहास ग्रंथ आहे तारीखे दिलकुशा. या ग्रंथाचा लेखक आहे भीमसेन सक्सेना. मराठ्यांचा इतिहास उलगडायला या पुस्तकाची फारच मदत झाली आहे. या भीमसेन सक्सेनानं स्वतःच्या डोळ्यांनी मराठ्यांचा दैदिप्यमान इतिहास पाहिला आहे आणि तो विस्तृतपणे लिहून सुद्धा ठेवला आहे. यावेळी या भीमसेन सक्सेनाचं वय होतं 17 वर्षांचं. तो स्वतः औरंगाबाद शहरात मुक्कामाला होता. त्याचे वडील हे मुघलांच्या तोफखान्यात मोठ्या पदावर होते. ज्यावेळी महाराजांची आणि शंभूराजांची पालखी औरंगाबाद शहराच्या वेशीतून आत आली, त्यावेळी हा 17 वर्षांचा तरुण भीमसेन सक्सेना औरंगाबाद शहराच्या प्रवेशद्वारापाशीच उभा होता. महाराज कसे दिसले, महाराजांचा लवाजमा कसा होता, याबाबत त्यानं जिवंत रसरशीत वर्णन लिहून ठेवलं आहे, ज्याच्यामुळं आपल्याला महाराजांच्या व्यक्तिमत्वाची आज कल्पना येते. याशिवाय आग्रा शहरात जेव्हा महाराज आले होते तेव्हा मिर्झा राजा जयसिंगांचा एक कारकून परकाल दास यानंही महाराजांच्या लवाजम्याचं वर्णन आखो देखा हाल लिहून ठेवलं आहे. आणि हे दोन तारीखे दिलकुशा आणि परकाल दासाचं पत्र हे फारच महत्वाचे ऐतिहासिक दस्तावेज आहे. नवे तो आपल्यासाठी एक अमूल्य ठेवाच आहे. हा भीमसेन सक्सेना लिहितो, ज्यावेळी महाराज औरंगाबाद शहरात येणार होते तेव्हा त्यांना पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. मित्रांनो, शिवरायांची कीर्ती त्यावेळी संपूर्ण भारतात पसरलेली होती. अफजल खानाचा वध, शाहिस्ते खानाची बोट छाटणी, सुरतेवर घातलेला अचानक छापा, यामुळं शिवाजी महाराज दिसतात तरी कसे, ते कसे बोलतात, त्यांचा रुबाब कसा आहे, त्यांच्या औदार्याच्या ज्या आपण कथा ऐकतो त्या खऱ्याच आहे का, याबाबत लोकांच्या मनामध्ये शिवाजी राजांबद्दल प्रचंड कुतूहल होतं. शाहिरांनी महाराजांवर पोवाडे रचून शिवाजी हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवलेलं होतं. महाराज त्यावेळी एक फार मोठी सेलिब्रिटी होते. महाराजांची केवळ एक झलक पाहायला मिळावी म्हणून लोक भल्या पहाटे उठून सजून दजून नटून थटून हजारोंच्या संख्येनं औरंगाबादच्या प्रवेशद्वाराकडे येत होते. आणि साधारणतः 12 मार्च 1666 ला महाराजांनी औरंगाबाद शहरामध्ये प्रवेश केला. मित्रांनो, आता मी जे तुम्हाला वर्णन सांगणार आहे यामध्ये भीमसेन सक्सेना आणि परकालदास या दोन्हींनीही लिहून ठेवलेल्या वर्णनाचा समावेश आहे. महाराजांच्या लवाजम्याच्या अगदी आघाडीवर एक भव्य विशालकाय हत्ती चाललेला होता. तो हत्ती सोन्या, रुपया, चांदीच्या दागिन्यांनी मढवलेला होता. त्यावर रेशमी भरधार झूल होती. निशाणाच्या हत्तीवर महाराजांचं भगवं जरी पटक्याचं निशाण मोठ्या डौलात फडकत होतं. या भगव्या जरीच्या निशाण्यावर सोनेरी काशीत काम केलेलं होतं. महाराजांच्या मुख्य स्वारीत एकूण अंदाजे 350 ते 400 माणसे असावी. बारगीर व शिलेदारांची तुकडी घोड्यांवरून मोठ्या रुबाबात चाललेली होती. खुद्द शिवाजी महाराज एका पालखीत बसलेले होते. महाराजांची सबंध पालखी चांदीच्या पत्र्यानं मढवलेली होती, तर पालखीचे दांडे सोन्याच्या पत्र्यानं मढवलेले होते. सजवलेल्या पालखीचे गोंडे धरून महाराज बसलेले होते. त्यांची मुद्रा सस्मित होती. महाराजांसमोरची स्वाराची तुकडी फारच थोडी होती, पण फार प्रेक्षणीय होती. महाराजांच्या स्वारांच्या तुकडीचा रुबाब आणि तोरा पाहण्यासारखाच होता.
एकजात सगळ्यांचे एकसारखे पोशाख, वागण्या बोलण्यात त्या स्वारांचा अस्सल मराठा आणि मर्दानी रुबाब दिसत होता. स्वारांच्या घोड्यांवरची जिनस सुंदर होती आणि महाराजांच्या स्वारांची तुकडी म्हणजे सोन्या चांदीच्या अलंकारानं नखशिखांत नटलेली होती. महाराजांसोबत सुमारे 9 वर्षांचे शंभूराजेही होते. हा राजकुमार दिसायला अत्यंत सुंदर, देखणा आणि विनम्र आहे आणि खुद्द महाराजांचं दर्शन तर अत्यंत दैदिप्यमान आणि तेजस्वी होतं. मूर्तिमंत पौरुषाचा तेजपुंज साक्षात्कार. महाराजांचं ते रूप पाहून, रुबाब पाहून औरंगाबादची सामान्य जनता धन्य धन्य झाली होती. मित्रांनो, भीमसेन सक्सेना त्याच्या तारीखे दिलकुशा ह्या ग्रंथामध्ये महाराजांच्या या औरंगाबादच्या ठिकाणी घडलेली एक मजेदार घटना सुद्धा सांगतो. मित्रांनो, त्यावेळी औरंगाबाद शहराचा कारभारी सबशिकन खान हा 3000 मनसबदार होता आणि हा सबशिकन खान अत्यंत गर्विष्ठ, उर्मट आणि चढलेला सरदार होता. त्याला आपल्या मुघली मनसबदारीचा अत्यंत जास्त माज होता. वास्तविकतः शिवरायांची सगळी बडदास्त, त्यांचा मान सन्मान, त्यांचा इस्तकबाल एखाद्या शहजाद्यासारखाच केला जावा असं औरंगजेबाचं सक्त फरमान होतं. पण तरीही या सबशिकन खानाला या काफराचा एवढा मान सन्मान करणं रुचलं नाही. वास्तविकतः या गर्विष्ठ आणि उद्दाम सबशिकन खानानं एक मुक्काम महाराजांना सामोरं यायला पाहिजे होतं. तसा रीतिरिवाजच होता. पण ह्या चढेल माणसानं स्वतःच्या पुतण्याला पाठवलं आणि स्वतः दिवाणखान्यात बसून महाराजांची वाट पाहू लागला. त्यानं पुतण्याकडे निरोप पाठवला होता की तू शिवाजीला माझ्या दिवाणखान्यात घेऊन ये. तो स्वतःच्या पायांनी माझ्या दिवाणखान्यात चालता आला म्हणजे मग मी उठून त्याचं स्वागत करीन. सबशिकन खानानं स्वतःच्या पुतण्याला शिवाजी राजेंकडे धाडून दिलं आणि स्वतः मात्र ऐटीत स्वतःच्या दरबारात बसून राहिला. शिवाजी राजासारख्या साध्या भूमियाच्या जहागीरदाराच्या स्वागताला आपल्यासारख्या महान 3000 मनसबदारी असणाऱ्या मुघल अधिकाऱ्यानं, शूर सरदारानं भेटायला जाणं हा त्याला कमीपणा वाटू लागला होता. जेव्हा सबशिकन खान स्वतः सामोरं न येता त्याचा पुतण्या महाराजांना सामोरं आला, सबशिकन खानाचा उद्दामपणाचा निरोप त्यानं महाराजांना सांगितला, तेव्हा महाराजांनी अगदी पाला पाचोळा उडवून लावावा तसं त्या सबशिकन खानाच्या पुतण्याला उडवून लावलं. सबशिकन खानाच्या पुतण्यानं महाराजांना निरोप सांगितला होता की खानसाहेब आपली त्यांच्या दिवाणखान्यात बसून आतुरतेनं वाट पाहत आहे. मग महाराजांनी सबशिकन खानाच्या पुतण्याकडे बघण्याचीही तस्दी केली नाही. त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केलं आणि मग संकेतानुसार महाराज औरंगाबाद शहराच्या कारभार्याला न भेटताच सरळ तडक आपल्या मुक्कामाच्या जागी गेले. मिर्झा राजा जयसिंगांच्या हवेलीवर त्यांच्या मुक्कामाची सोय करण्यात आली होती आणि इकडं हा उद्दाम सबशिकन खान महाराजांची वाट पाहत मोठ्या तोऱ्यात आपल्या हवेलीत बसला होता. पण जेव्हा सबशिकन खानाला कळालं की महाराज आपल्या हवेलीकडे न येता तडक मुक्कामाच्या जागी गेले आणि सबशिकन खानाला जेव्हा हे कळालं की शिवाजी राजे म्हणजे कोणी साधे सुधे भूमिये, साधे जमीनदार नसून संपूर्ण दख्खन सुब्याचे ते होणारे संभाव्य सुभेदार आहेत, तेव्हा मात्र सबशिकन खानाच्या पायाखालची जमीनच हादरली. आणि आत्ताच्या महसुली भाषेतच जर उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला मी असं सांगेल की एखाद्या तालुक्याच्या तहसीलदारानं आपल्या दाराशी आलेल्या व्यक्तीचा त्याला क्षुल्लक तलाठी समजून अपमान करावा आणि नंतर त्या तहसीलदाराला हे कळावं की आपल्या दारावर आलेली व्यक्ती ही तलाठी नसून आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, कलेक्टर आहेत आणि मग त्या तहसीलदाराची जी अवस्था होईल तशीच अवस्था सबशिकन खानाची झाली होती. मग मात्र सबशिकन खान अत्यंत घामाघूम झाला, घाबरला आणि त्यानं आपला सगळा अधिकारी वर्ग लगबगीनं सोबत घेतला आणि महाराजांच्या स्वागताची जय्यत तयारी करून तो धावत पळतच महाराजांच्या मुक्कामाच्या ठिकाणी स्वतःच्या पायांनी चालत गेला. महाराजांना त्यानं मोठ्या नम्रतापूर्वक मोठा तोहफा नजराना दिला. गुस्ताखीबद्दल महाराजांची माफी मागितली आणि मोठ्या मुदार हृदयानं महाराजांना आपल्या मुक्कामी येण्याचं निमंत्रण सुद्धा दिलं. महाराजांनीही मग लाजेनच मेलेल्या सबशिकन खानाला अधिक न मारता उदार हृदयानं त्याची सगळी गुस्ताखी माफ केली आणि मागचं सगळं काही विसरून ते त्याच्या घरी पाहुणचारासाठी दुसऱ्या दिवशी गेले. तेव्हा मात्र सबशिकन खान अगदी मेनासारखा मऊ झाला होता आणि महाराजांचं त्यानं जंगी शहजाद्यासारखंच स्वागत केलं. त्यांचा योग्य तो मान सन्मान राखला. औरंगजेबाचा वकील गाझी बेग हा 500 स्वारांचा मनसबदार महाराजांच्या सोबतच होता. तो औरंगजेबाला रोज पत्र लिहून
आपल्या हालचालीची, महाराजांच्या हालचालीची बित्तम बातमी द्यायचा. पुढचे बरेच दिवस महाराजांचा मुक्काम हा औरंगाबाद शहरातच होता. जेव्हा रुबाबदार महाराज आपल्या आलिशान पालखीत बसून औरंगाबाद शहरात फेरफटका मारायचे तेव्हा त्यांना पाहण्यासाठी लोकांची गर्दी उसळायची. महाराजांना हजारो मुजरे चढायचे. शंभूराजांच्या कोड कौतुकाची आणि शिवाजी राजांच्या रुबाबाची संपूर्ण औरंगाबाद शहरात फार चर्चा होती. जर शिवाजीराजे दख्खनचे नवे सुभेदार म्हणून औरंगाबाद शहरातच राहायला आले तर किती मजा येईल असं लोकांना वाटायचं. आता आपण मुघलांना आपली निष्ठा दाखवली पाहिजे असं महाराजांना वाटलं आणि मग महाराजांनी गुप्तपणे पत्र पाठवून नेताजी पालकरांना इशारा केला आणि महाराजांचा इशारा मिळताच नेताजी पालकरांनी पुन्हा एकदा आपली बाजू बदलली. नेताजी पालकर आता आदिलशाही गोटातून बाहेर पडले आणि परिंड्याच्या मुक्कामी असणाऱ्या मिर्झा राजा जयसिंगांना जाऊन भेटले आणि आता आम्हाला शिवाजी राजांसारखंच मुघलांच्या गोटात यायचंय असं सांगितलं. मग खुश झालेल्या मिर्झा राजेंनी शंभू राजें इतकीच म्हणजे 5000 स्वारांची मनसबदारी नेताजी पालकरांना बहाल केली. प्रति शिवाजी आणि शिवाजी दोघंही औरंगजेबाच्या गोटात आल्याचं कळताच मिर्झा राजे जयसिंगांना गगन ठेंगणं झालेलं होतं. औरंगजेबाला जेव्हा ही बातमी कळाली तेव्हा तोही अत्यंत खुश झाला होता. यावेळी मिर्झा राजा जयसिंगांनी मोठ्या उदार मनानं प्रति शिवाजी नेताजी पालकर यांना ₹50,000 रोख, 5000ची मनसबदारी, याशिवाय परगणे, तामसा, सरकार, माहूर, सुभे, वऱ्हाड, एलिचपूर इथली मोठी जहागिरी सुद्धा बहाल केली. मित्रांनो, मी नेताजी पालकरांवर एक स्वतंत्र व्हिडिओ केला आहे. त्या व्हिडिओमध्ये मी याचं विस्तृत वर्णनही केलं आहे. आज नेताजी पालकरांची जी समाधी आहे ती तामसा ह्या नांदेड जिल्ह्यातल्या गावातच आहे. औरंगाबाद शहरात काही दिवस मुक्काम करून महाराज पुढच्या प्रवासाला निघाले. औरंगाबाद शहराच्याच महसुली खजिन्यातून महाराजांना पुढच्या प्रवासासाठी 1 लाख रुपये इतकी रक्कम रोख देण्यात आली. औरंगाबाद शहरावरून आग्र्याला जाताना महाराजांनी त्या काळचा मुख्य राजरस्ताच निवडला होता. औरंगाबाद, अजिंठा, बुरहानपूर, हांडिया, नर्मदा तीर, सिहूर, सिरोंज, नरवर, ग्वाल्हेर, धौलपूर, आग्रा असा तो राजमार्ग होता. दरमजल करीत तापी, नर्मदा, चंबळ अशा पवित्र नद्या ओलांडीत महाराज आग्र्याकडे निघालेले होते. ते आपल्या नजरेखालून हिंदुस्थानचा तो मुलूक घालत होते. दुर्दैवानं प्रभू श्री रामचंद्रांच्या, भगवान श्रीकृष्णांच्या या मुलखामध्ये गेल्या 550 वर्षांपासून परकीयांचं राज्य होतं. परकीय सत्तांनी या 550 वर्षांमध्ये भारतीय संस्कृतीची फार नासाधूस केली होती. भारतीय संस्कृतीच्या प्रतीकांची, मंदिरांची अवशेष जागोजागी रस्त्यावर विखुरलेली पडलेली होती. सुंदर सुंदर मंदिरांचे ते भग्न अवशेष पाहताना महाराजांच्या काळजाला भेगा पडत होत्या. दुःखी, कष्टी मनानं महाराज पुढे पुढे चाललेले होते. प्रभू श्री रामचंद्रांची आणि भगवान श्रीकृष्णांची देवभूमी परकीयांच्या दास्यात, गुलामगिरीत पडलेली होती आणि ह्याविरुद्ध एकही आवाज उत्तरेत उठवला जाऊ नये याबाबत महाराजांना अत्यंत हळहळ सुद्धा वाटत होती. आपल्या धर्मयुद्धाचं आणि स्वराज्याचं कार्य किती महत्वाचं आहे याची खात्री महाराजांना पदोपदी पटत होती. आणि मित्रांनो, ह्यावेळी महाराज संपूर्ण भारतात अत्यंत प्रसिद्ध झालेले होते. त्यांच्या सुरतेच्या छाप्यामुळं, त्यांच्या शाहिस्तेखानाची बोटं छाटण्यामुळं, त्यांच्या उदार हृदयी स्वभावामुळं, श्री दाक्षिण्यामुळं, अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यामुळं त्यांच्याबद्दल लोकांमध्ये एक भयंकर कुतूहल होतं. ज्या वेळी लोकांना कळायचं की दख्खनचे शिवाजीराजे आपल्या इलाख्यातून येत आहेत तेव्हा त्यांना पाहण्यासाठी, त्यांची एक झलक मिळवण्यासाठी लोकांची झुंबड उडायची. रस्त्याच्या दुतर्फा लोक महाराजांना पाहण्यासाठी गर्दी करायचे. मुघलांच्या नाकी नऊ आणणारे, शेकडो मैल परमुलखात घुसून सुरतेवर छापा मारणारे शिवाजीराजे दिसतात तरी कसे याबद्दल लोकांना भयंकर आकर्षण होतं. महाराजांना पाहायला राज रस्त्यावरच्या गावांमध्ये लोकांची झुंबड उठत होती. महाराजांचं ते लोभसवाणं, सस्मित आणि सुंदर रूप पाहून लोक धन्य धन्य होत होते. महाराजांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली होती आणि गुप्तहेर औरंगजेबाला महाराजांच्या ह्या लोकप्रियतेबाबतच्या बातम्या रोजच पोहोचत होते. मुघल बादशाहपेक्षाही शिवाजीची जास्त शान आहे आणि लोक अत्यंत प्रेमानं मैलोन मैल चालत फक्त शिवाजी राजाला पाहण्यासाठी येतात. हे जेव्हा औरंगजेबाला कळायचं तेव्हा औरंगजेबाचा अत्यंत जळफळाट व्हायचा आणि महाराज शेकडो, हजारो लोकांचं मिळणारं प्रेम सस्मित मुद्रेनं स्वीकारून पुढं
आग्र्याकडे वाटचाल करत होते. आग्र्याच्या या मार्गावर असतानाच महाराजांना औरंगजेबानं 6 एप्रिल 1666 रोजी आग्र्याहून लिहिलेलं पत्र मिळालं. पत्रासोबत महाराजांसाठी उंची पोशाखही औरंगजेबानं पाठवलेला होता. त्या पत्राचा हिंदवी आशय असा होता: मिर्झा राजेंनी कळवल्याप्रमाणे तुम्ही आग्रा दरबाराकडे आमच्या भेटीसाठी निघाला आहात हे कळून अतिशय संतोष वाटला. आमचा तुमच्यावर पूर्णपणे लोभ आहे, आशीर्वाद आहे. तुम्ही लवकरात लवकर इकडे आग्र्याला यावे, म्हणजे आपली भेट होईल. भेटी अंती तुमचा योग्य तो मान सन्मान करून तुम्हाला फार मोठे पुरस्कार देण्यात येतील आणि नंतर माघारी परतण्यासंबंधी तुम्हाला परवानगीही दिली जाईल. तुमच्यासाठी सन्मानाचं प्रतीक म्हणून आम्ही तुम्हाला पोशाख पाठवत आहोत, तरी आपण याचा स्वीकार करावा. म्हणजे मुघलांच्या मुलखात बादशहाच्या परवानगीशिवाय किंवा योग्य तो परवाना असल्याशिवाय कुणीही प्रवास सुद्धा करू शकत नव्हतं. जर बादशहानं कुणाला बोलावलं असेल तर तो बादशहाच्या अधिकृत परवान्याशिवाय राजधानीच्या बाहेर सुद्धा जाऊ शकत नव्हता. असे मुघलांच्या प्रशासनाचे कडक नियम होते. औरंगजेबाचं इतकं मान सन्मानाचं पत्र, पाठवलेला उंची पोशाख पाहून महाराजांची आता खात्रीच पटली होती की औरंगजेबाच्या मनात आपल्याला दख्खनची सुभेदारी देण्याचा इरादा पक्काच आहे. आपण बादशहाचा एक अत्यंत उच्च दर्जाचा मांडलिक म्हणून त्याची भेट घेत आहोत. औरंगजेबाचे मनसुबे जरा नेक दिसत आहेत आणि मग महाराजांची आग्र्याला जाण्याकडची गती जरा वाढली. ह्याच सुमारास महाराजांना मिर्झा राजा जयसिंगांचे आग्रा इथं असणारे पुत्र, ज्येष्ठ पुत्र कुंवर रामसिंहजी यांचंही एक पत्र पावलेलं होतं. या पत्रानुसार शनिवार दिनांक 12 मे 1666 रोजी आग्र्याच्या दरबारात महाराजांची औरंगजेबाशी भेट होणार होती. त्या दृष्टीनं महाराजांनी लवकरात लवकर मार्गक्रमणा करून 11 मे 1666 रोजीच आग्र्यात पोहोचावं अशी कुंवर रामसिंहानं महाराजांना विनंती केलेली होती. 12 मे 1666 रोजी औरंगजेबाचा चांद्रमासी कालगणनेनुसार 50वा वाढदिवस होता आणि त्यानिमित्तानं औरंगजेबानं जगातला अत्यंत भव्य, अत्यंत श्रीमंत, अत्यंत आलिशान असा राज दरबार भरवायचं ठरवलेलं होतं. एका ब्रिटिश अधिकाऱ्यानं त्या भव्य मुघल दरबाराची कल्पनाकृती बनवली आहे. ती कल्पनाकृती पाहूनच माणसाचं काळीज थक्क होतं. औरंगजेबाच्या चांद्रमासी वाढदिवसानिमित्त संपूर्ण आग्रा शहर अत्यंत सुंदरपणे सजवण्यात आलेलं होतं. मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे या राज दरबारासाठी सुमारे 1400 बैलगाड्यांमधून भरून उच्च किमती सामान दिल्लीवरून आग्र्यात आणलं गेलं होतं. आग्रा शहराचे सर्व रस्ते सुंदर सुशोभित करण्यात आले होते. आग्र्याचा लाल किल्ला तर जणू नव्या नवरीसारखा नटवला गेलेला होता. महाराजांच्या औरंगजेबाकडून असणाऱ्या अपेक्षा आता फार वाढलेल्या होत्या आणि त्यासोबतच रामसिंगाकडून आलेल्या खात्रीच्या पत्रामुळे महाराजांना तसा विश्वासही वाटत होता. आणि मित्रांनो, 11 मे 1666 रोजी शुक्रवारी दुपारच्या सुमारास महाराज आग्रा शहरापासून 1 मजलेच्या अंतरावर येऊन पोहोचलेले होते. तिकडे दख्खनमध्ये प्रति शिवाजी असणारे नेताजी पालकर मुघलांसाठी आदिलशहा विरुद्ध जोमानं लढत होते. महाराज ज्यावेळी आग्रा शहराजवळ पोहोचत होते त्याचवेळी मुघलांच्या दृष्टीनं अत्यंत सकारात्मक अशी एक बातमी आग्र्याला येऊन धडकली होती. ती बातमी अशी होती की विजापूरच्या आदिलशाहीचा मुख्य सरसेनापती शरजा खान हा त्याच्या बुद्धिमान जावयासोबत 3 एप्रिल 1666 रोजी मुघलांसोबत झालेल्या लढाईत ठार झालेला होता. आणि ही बातमी औरंगजेबाला 24 एप्रिल 1666 रोजी समजलेली होती आणि त्यामुळे औरंगजेब आता दख्खनच्या राजकारणावर भयंकर खुश झालेला होता. 24 एप्रिल 1666 रोजी जेव्हा औरंगजेब त्याच्या दरबारात होता तेव्हाच त्याला ही खुशखबर कळाली होती. त्याचवेळी अत्यंत खुश झालेल्या औरंगजेबानं कुंवर रामसिंह आणि मुखलिस खान या मनसबदारांना असा आदेश दिला होता की ज्यावेळी शिवाजी राजे आग्र्यात येतील तेव्हा तुम्ही दोघं जातीनं एक मंजिल त्यांना पुढे सामोरं जायचं, त्यांचा योग्य तो मान सन्मान करायचा आणि अत्यंत सन्मानानं शिवाजी राजेंना आग्रा शहरात घेऊन यायचं. आणि जेव्हा महाराजांच्या गुप्तहेरांनी महाराजांना ही बातमी सांगितली की 24 एप्रिल 1666 रोजी औरंगजेबानं भर दरबारात कुंवर रामसिंह आणि मनसबदार फिदाई खान मुखलिस खान या दोघांनाही औरंगजेबानं तुमच्या स्वागतासाठी आग्रा शहरापासून 1 मंजिल पुढे यायला सांगितलंय
तेव्हा महाराजांना अतिशय संतोष वाटला होता आणि 11 मे 1666 शुक्रवार रोजी आग्र्यापासून 1 मंजिल दूर पोहोचलेले शिवाजीराजे अत्यंत उत्सुकतेनं कुंवर रामसिंह आणि मुखलिस खान आपल्याला सामोरं येण्याची वाट पाहत होते. औरंगजेबाला भेटायला महाराज अत्यंत उत्सुक झालेले होते. मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.